राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी उंबरकास कांदळी या ठिकाणी एका शेतामध्ये आलेलो आहोत. रात्रीच या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये वाघ अडकलेला आहे, वाघ पकडून गेलेला आहे. वन खात्याने आता त्याला वाघाला ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. या ठिकाणी स्थानिक शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारूयात नेमकं काय घडलं. पिंजऱ्याची त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांना पिंजरा कधी मिळाला, वाघ त्याच्यात किती दिवसानंतर अडकला गेलाय, शेतकऱ्यांना होणारा हा वारंवार त्रास आहे वाघाचा. तर आपण शेतमालकालाच विचारूयात. नमस्कार दादा. माझं नाव शांताराम दत्तात्रय रेपाळे. काय झालं, 8 दिवसापूर्वी आम्हाला इथं वाघ दिसला ऊसाच्या त्या शेतात. तर मी एकटाच होतो, मी पूर्ण घाबरलो होतो. मी पूर्ण पळत आलो, लोकांना गोळा केलं. ते त्यांना सांगितलं तर इथं असा असा वाघ आहे, आपल्याला लगेच पिंजरा लावला पाहिजे. पिंजरा लगेच आम्हाला ताबडतोब 1-1.5 तासात तिथं पिंजरा आला. तर आम्ही लावला. त्यांना बी ते बोलले कोंबडी ठेवायची. कोंबडी ठेवून त्याच्यात काही वाघ गेला नाही. रात्री आम्ही तिथे शेळी आणली 8 वाजता जाऊन, सगळे ग्रामस्थ जाऊन तिथून शेळी घेऊन आलो. तर तिथं आम्ही शेळी ठेवली. तर तिथं जाऊन त्याच्या बाजूला 2 वाघ होते. म्हणजे तुम्ही शेळी ठेवायला गेले तेव्हाच 2 होते? 2 होते. ते पण स्वतः पण घाबरले पण नाही, ते डायरेक्ट आमच्याकडे बघायचे. तर आम्ही गेलो तिथं, खाली उतरलो. वन विभागवाले ते आत होते, त्यांना बोललो खाली उतरा पटकन. तर लगेच ते पण उतरले. तर आम्ही ठेवली घाईमध्ये शेळी. ते त्यावेळेस तिथं वाघ त्या कडालाच बसून होते. लगेच तिथं तुमच्या बरोबर वन खात्याची माणसं पण होती. मग त्यावेळेला जे वाघ समोर दिसल्यानंतर त्यांना शूट करण्यासाठी किंवा काही त्यांच्याकडं साहित्य नव्हतं का? त्यांच्याकडे काठी वगैरे होते, त्यांचे स्टिक होते, स्टिक याचे आपलं लाईटवर पकडणं करंट स्टिक, ती तेवढीच होती. बरं, म्हणजे जर वाघ जखमी असेल तरच ते तसे धरू शकतात ना, स्टिक असेल तर. तर काय आलं, आमचं क्षेत्र इथं भरपूर ऊसाचं क्षेत्र आहे. तर 2-3 बिबटे आहे इथं ऑलरेडी. ऊसांमध्ये असतात, त्यांनी जागा केलेली एक जागी, तिथं ते बसून यायची त्यांचे असं असतात. तिथं पाणी बिनी प्यायला वगैरे सगळं त्यांची सोय आहे तिथं. त्याच्यामुळे ते येतातच तिथं. त्याच्यामुळे त्यांचे काहीतरी म्हणजे न्यायची जबाबदारी सरकारने लवकरात लवकर करावी. एकूण किती वाघ दिसले तुम्हाला आतापर्यंत? आतापर्यंत तसे भरपूर दिसलेत, पण आता इथं सध्या आता जो पकडला तो हे पिल्लू येते आणि अजून एक आहे बागीन आहे, मोठी चांगली मोठी येते. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस शेळी ठेवायला आली तेव्हा तुम्हाला किती दिसले? 2 दिसले. एक पिल्लू जे आता जेरबंद झाले ते पिल्लू आहे आणि वाघीण आहे. बरं, ती वाघीण नाही. तुम्ही पण कधी पाहिलं तो वाघ? आम्ही रात्रीच पाहिलं. रात्री आलो आम्ही शेळी ठेवायला, त्यावेळेस 2 वाघ बसलेले होते तिथे. मग ते आम्हाला पाहिले होते, सावकाश निघून गेले असे. परत आम्ही शेळी ठेवली आणि घरी निघून गेलो. कोंबडी ते फळीच्या तिथं कोंबडी बांधली आणि शेळी पिंजऱ्यात होती आतमध्ये. तर ते आम्हाला माहीत होतं वाघ बरोबर जाणार, कारण जिथं खटका पडतो तेच आम्ही कोंबडी ठेवली होती. त्याच्यामुळं तो सकाळी आलो, सकाळीच तर पाहिलं तर ते त्याचा दरवाजा खाली गेला होता. म्हणलं बरोबर वाघ त्याच्यात गेला असेल. तर ते आतली कोंबडी त्यांनी खाऊन टाकली, कारण त्याच्यात तिथंच होती ना ती. त्याच्यामुळं आणि तो जेलबंद झाला असं. बरं, सगळ्यात आधी कोणी पाहिलं वाघ जेलबंद झाला? सगळ्यात आधी मीच पाहिलं सकाळी आलो तेव्हा, कारण दरवाजा खाली गेला म्हणल्यावर वाघ बरोबर गेला त्याच्यात. वन खातं तुम्हाला सहकार्य करतोय का शेतकऱ्यांना? हो करते. सांगितलं का लगेच पिंजरा वगैरे सगळे येते. अजून पण एक मादी आहे, बरीच मोठी अशी छाती एवढी उंच आहे. ती पण आज आम्ही हे गंगाराम यांचं बकरू आहे, 2 कोंबड्या आतमध्ये ठेवणार, ते वाघाला पण पकडणार. म्हणजे बकरू सरकार देतं की शेतकऱ्यांकडून? शेतकरी कोंबडी देतं सरकार, वन विभाग कोंबडी देतं, आणि हे आपले धनगर वगैरे आहेत ना, हे सहकार्य करतात असं बकरू ठेवाय. मग आता एकंदरीत तुमची शेतकऱ्यांची सरकारकडे अजून काय मागणी असणार आहे? तर लवकर त्यांनी वाघ पकडून न्यावे, एवढी सरकार. फक्त परत इथं जवळ सोडले नाही पाहिजे त्यांनी. म्हणजे काय? नसबंदी झाली पाहिजे. पैदास वाढतच जाणार आहे, मांजरासारखी अवलादे. हे पुढं बी आपल्या लेकरा बाळाला त्रास होणारच आहे. नसबंदी झालीच पाहिजे, बाकी काय नाही. आणि आता हे शांताराम रेपाळे त्याविषयी एकटा होता, जर जीवाला काय झालं असतं तर काय केलं असतं? सरकार पैसे देईन, पैशाचं काय करता उद्या पोरं बाळ नंतरून. हे असं झालं नाही पाहिजे, नसबंदी झालीच पाहिजे.
आता आपण वारंवार पाहतोय आपल्या जुन्नर तालुका आंबेगाव तालुक्यामध्ये वाघाचे हल्ले होत आहेत, पण या भागामध्ये एवढे वाघ आहेत. आपल्या जवळच अतिदक्षता विभाग सुद्धा वन खात्याचा आहे, परंतु तरी सुद्धा जर एवढे वाघ आपल्याला शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा दिसत असतील तर याच्यावर मोठा प्रश्न निर्माण होतो की नेमकी वन खातं करतंय काय. आणि त्याच्याही पलीकडं आपल्या भागामध्ये कुठं काही जीवितहानी किंवा हल्ला झालाय का? आता खरं सांगायचं म्हणजे जे ऊसाचे क्षेत्र आहे ते आता थोडंफार कमी झाले, त्याच्यामुळे ते बाहेर पडायला लागलेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का ते जे क्षेत्र आहे, आता इथं सगळे एकट्ठा क्षेत्र आहे 9-10 एकर, त्याच्यामुळं मग इथं ते वास्तव्यात असतंच. त्याच्यामुळं मग ते आता इथं वाल वगैरे असे चालू करायला जायचे म्हटलं होते मध्ये सोपं नाही. ती कधी तो अटॅक करेल काय सांगते ना का, कारण सारे 4.5 फुटी सारे आहे, त्याच्यामुळे मध्ये बसलेला असतो काय कळत नाही. आपण वाकल्यानं जर आपल्याला मागचं दिसत नाही, या अटॅक करणं साहजिक आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न निर्माण होतो. आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी भवनामध्ये सुद्धा एक म्हणजे वाघाचे कपडे घालून त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं होतं एक प्रकारे, आणि ते म्हटले होते की आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ते करणार आहेत, परंतु अजूनही त्या काही झालेल्या नाहीत. त्यासाठी तुम्ही काय मागणी कराल? नाही, पहिली गोष्ट म्हणजे नसबंदी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बेपट सफारी ती झाली पाहिजे. म्हणजे हे जे एवढे वाघ आहे जे आपले बिबटे ते सगळे तिथं सोडता येईल, त्याच्यामुळे थोडी हे होईल, म्हणजे त्यांचं फायदाच कमी होईल थोडी. दिवसा सुद्धा वाघ दिसतो का तुम्हाला? दिवसा मी क्षेत्रात आमचे एक जागी जे 6 एकर ऊस आहे त्याच्यामध्ये ते कायम तिथं फिरतात ऊसामध्ये, ते दिसतात मला. 2-3 वेळा गेलो ना, 2 वेळा मला वाघ दिसला तिथं. त्याच्यानंतर आम्ही पिंजऱ्याची मागणी केली, पिंजरा लगेच लावला गेला. बरं, आतापर्यंत इथं किती वाघ पकडले गेलेत? आतापर्यंत 3 ते 4 वाघ पकडले गेले इथे. म्हणजे एवढे वाघ पकडलेत तरी अजून 2 शिल्लक आहेत. अजून 2 शिल्लक आहे वाघ. म्हणजे फक्त ते दिसलेत, म्हणजे एकूण किती आहेत हेही सांगता येणार? ते सांगताच नाही येणार किती वाघ आहे. एका मादीची एवढी पायदाशी, फक्त एक मादी ती भरपूर मोठी आहे. आता जर ती मागच्या वेळी आम्ही लावला होता, पण आतमध्ये ती गेली नाही. त्याचं पिल्लू गेलं पण ती नाही गेली. आता इथं पण त्याचं पिल्लू गेलंय, ती राहिली तशी. त्या मादी जवळ सगळी पकडलेत, सगळे ती मादीचे पायदाशी एकच मादी आहे. ती जर पिंजऱ्यात जात नसेल तर तिला पकडण्यासाठी आपल्या वन विभागाने काहीतरी युक्ती लढवून तिला पकडण्यात यावं असं तुम्हाला वाटतं का? हो, ते केलंच पाहिजे, कारण ते सगळे हे एवढ्या वर्षापासून जे जाते दिसते आम्हाला ती एकच मादी आहे. बाकीचं काय नाही, पिंजऱ्यात जात नाही. त्याची पिल्लं मोठाली होत्यात, ते अशी इकडं तिकडं इतरच हे करतात. पण ते कसं होतं, ते मादी दिसती आम्हाला, पण ते अजून ते मादीनं कुठं अटॅक केलं नाही. पण याची पिल्लं ही बेसुमार असतात, ते अटॅक करू शकतात. असे समोर जरी बघितलं ना तरी करू शकतात. एवढं याची काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. या ठिकाणी माता भगिनी आहेत, त्यांना पण विचारूयात. ताई, तुम्ही कधी वाघ म्हणजे आता वाघ जो पकडलाय तुम्ही पाहिलंय का शेतात काम करताना? शेतात काम करताना नाही, मी घरापुढे असताना आमच्या मोकळ्या शेतातून गेला, परत रिटर्न मागे आला, तो पाहिला होता. बरं, तुम्ही आतापर्यंत किती वेळ वाघ पाहिलेत आपल्या भागात? मग 2-3 वेळा दिसले. मग आता जो वाघ पकडलाय तोच होता नेमका की दुसरा होता? अहो, पण ते दिसताना मोठंच होतं. आता हे पकडलं, हे पिल्लू आहे. हा, म्हणजे दुसरा पण वाघ अजून आहे इथं. आहे. मग तो वन खात्याने पकडावा याकरता तुम्ही काय मागणी कराल? आता मागणी त्यांनी काहीतरी प्रयत्न करून ते पकडलाच पाहिजे ना. असे आम्ही एकटी माणसं आल्यावर काय करणार आहे? आता मी काल दिवसभर इथं खुरपीत होते, पाठीमागून येऊन धरलं तर काय करणार आहे माणसाला? मग आम्ही कामं कशी करायची शेतात? आणि काम तर केलंच पाहिजे. म्हणजे आपण पाहतोय की भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्याच्या जीवावरती संपूर्ण जग या ठिकाणी जगतंय, परंतु त्याच शेतकऱ्याला शेतामध्ये काम करण्याकरता जर यायचं असेल तर भीती वाटते. कारण काय तर वाघ आहे. दिवसासुद्धा त्यांना जर वाघ दिसत असेल, त्यांच्यावर हमला करत असेल, जीवघेणा हल्ला होत असेल, तर या शेतकऱ्याने शेती नेमकी करावी का, हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वन खातं असेल व सरकारला मी विनंती करेल की लवकरात लवकर या ठिकाणी असणारी जी मादी आहे तिच्यामुळं खूप मोठी वाघांची पैदास होत आहे, तर तिचा बंदोबस्त करावा आणि ती लवकरात लवकर या ठिकाणी पकडावी आणि ती घेऊन जावी, याकरता मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना आवाहन करेल. धन्यवाद.